वाले केस में यहाँ पे हुक दिख रहा है, हाँ ये हुक में एंगेज करना है, हाँ सेकंड इस हुक में एंगेज करना है और थर्ड इस हुक में एंगेज करना है। तो एक ट्रायंगल बनाना है हाँ यहाँ पे, दिस इज वन। सेकंड में ये हुक में एंगेज करना है, पीछे वाला हुक का, लोअर के दांत का हुक और सीधा ये जो बैंड है उसके हुक में। तो बेसिकली 2 ट्रायंगल्स बनाना है ओके। इथे जाईल ना, इथून 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 आणि इथून असा 1 2 3, वरती नाही जाणार। 1 2 आणि 3, ओके। आणि हा 1 2 आणि 3, बेसिकली हुक्स जहाँ पे दिखे ना। हॅलो गाईज, तर आता वाजलेत रात्रीचे 10:08 तर गाईज आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता, कारण की आज माझी होती डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आणि त्यांनी सांगितलं होतं की तुला 10 वाजताची अपॉइंटमेंट होती। तर मी इथून लवकरच निघाले, कारण की पेशंट वेटिंगवर पण असतात, तर माझ्यामुळे दुसऱ्यांना मॅडमना वेट नको करायला म्हणून मी लवकरच गेले। तर माझी जी ब्रेसेसची ट्रीटमेंट आहे, आय थिंक ती 8 मंथ कंप्लीट होत आलेत। तर मला वेळ का लागला, कारण की माझे एक्स्ट्रॅक्शन होते, माझे आधीचे दात जे होते ते पडले नव्हते, जुने म्हणजे जे दुधाचे दात होते ना काहीच, ते अजून पडले नव्हते। सो मी ते 3 काढले, परत जे माझे नवीन दात होते ते 4 काढले, कारण की माझे दात असे झिगझॅग होते एकाच्या एक पाठीवरती, तो स्पेस क्रिएट करण्यासाठी माझे 4 दात एक्स्ट्रॅक्ट केले मी। सो ही जी प्रोसेस आहे ती खूप मोठी प्रोसेस आहे, असं मी तुम्हाला असं तोंडी सांगे तुम्हाला लगेच असं वाटेल की होऊन जाईल, पण असं नाही आहे। ब्रेसेस लावले जेव्हा मी एक्स्ट्रॅक्शन केलं तेव्हा तो गॅप थोडासा फील करण्यासाठी पण टाईम लागतो। परत मग ब्रेसेस लावायच्या आधी पण खूप थोडी आधी प्री ट्रीटमेंट असते, म्हणजे ते ब्रॅकेट्स लावतात टीथमध्ये, रबर ब्रँड वगैरे, कारण की आपल्याला बँड लावतात, सो ते क्रिएट करण्यासाठी खूप प्रोसेस आहे, ते स्टेप बाय स्टेप डेंटिस्ट तुम्हाला गाईड करतीलच। तर गाईज आपण बघायला गेलो तर बाहेर जे प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे आहेत तिथे खूप हाय डिमांड आहे, हाय कॉस्ट आहे, पण ॲज मला ते परवडत नसल्यामुळे मला असं म्हणजे मला माहिती पडलं की पेरना डेंटल हॉस्पिटलमध्ये पब्लिक ह्यानी कमी पैशामध्ये ट्रीटमेंट होते। तर मी माझी ट्रीटमेंट तिथे केली आणि आता चालूच आहे, तुम्ही बघू शकता माझा रिझल्ट। मी आता कॉन्फिडेंटली थोडीफार तरी स्माईल करू शकले। मी माझे तुम्हाला फोटो एंड ऑफ द व्हिडिओ टाकेल, तुम्ही बघालच माझी प्रोसेस पूर्ण। सो थँक्यू गाईज। आणि हा पूर्ण ब्लॉग जो आहे तो माझा थोडासा ब्रेसेस आज ट्रीटमेंट होती त्याच्यावरती आहे। तर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच आन्सर देईल, ओके। आणि तुम्हाला पण जर करायचे असेल तर येस, खूप कमी पैशामध्ये ट्रीटमेंट होते, तुम्ही अफोर्ड करू शकता। मी खरं सांगते, कारण की बाहेर जर आपण बघायला गेलो 60-70 हजार रुपये जातात, त्याच्यापेक्षा जास्त पण इथे कमी खर्चामध्ये होऊ शकते जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर, ओके। थँक्यू गाईज। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर अँड कमेंट।
ला पिझ्झो आ गयो गाईज आईज ले अभी आता खायचं गाईज पिझ्झो आ गयो पिझ्झो आ गयो पिझ्झो रात्रीचे किती वाजलेत गाईज बघा 12:14 झालेत AM गाईज पिझ्झो आ गयो लेट अनबॉक्सिंग भयंकर खूप रात्रीची कोणाकोणाला भूक लागते काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर बाबा लागते अब खोलने का डन 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 गाईज कोणता पिझ्झा गेस करा डन 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 डन